आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया नीतिसूत्रे 25:25. तहानलेल्या जीवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेली चांगली वर्तमान आहे. तहानलेल्या जीवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेली चांगली वर्तमान आहे. तर आज परमेश्वर आपल्याला चांगली बातमीबद्दल आपल्याला सांगत आहे. जसं जो व्यक्ती जो खूप परिश्रम कष्ट करून येतो, जेव्हा तो तहानलेला असतो, त्याला खूप तहान लागली असते, तेव्हा जेव्हा तो थोडं थंड पाणी पितो, तेव्हा त्याच्या जीवाला शांती भेटते. तसंच परमेश्वराचं वचन म्हणतो की लांबच्या गावामधनं देशामधून जे संदेश येतो, जे चांगलं संदेश येतो, जी बातमी येते, ते जीवाला खूप आनंद देते, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं की आपण कोणाकडनं लगेच आपल्याला माहीत पडेल. त्या काळामध्ये लोक पत्र लिहून पाठवायचे आणि त्याला खूप वेळ लागायचा. तर त्या काळामध्ये आपण बघू शकतो की पौलुस, ज्याने परमेश्वराचा उद्धार ग्रहण केला, येशू मसीहला आपला उद्धारकर्ता म्हणून ग्रहण केला, तर तो त्यावेळेला कलिशांना, तिकडच्या असणाऱ्या परमेश्वराच्या कलिशांना काय करतो, पत्र लिहितो की जेणेकरून तिकडचे लोक येशूवर विश्वास करायला पाहिजे. त्याने दिलेल्या ज्या गोष्टी आहे, ज्या आत्मिक गोष्टी आहे, त्या कलिशाच्या लोकांना माहीत पडायला पाहिजे. तर तो वेगवेगळ्या कलिशांसाठी ते पत्र लिहितो आणि त्यांना पाठवतो. आणि ते पत्र त्यांना काय करतात, ते त्यांना बल देतात. त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांना सामना करायचा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कसं राहायचं ते शिकवतात. तसंच आज पण परमेश्वराने आपल्याला त्याचं वचन दिले. जसं त्याने पहिले इस्रायली लोकांना दिलं आणि आज ते आपल्याला पण उपलब्ध आहे की आपण ते वचन ग्रहण करून प्रार्थना करू शकतो. तुमच्या जीवनामध्ये कोणत्या पण परिस्थिती असेल, जसं तहानलेल्या जीवाला पाणी लागतं, तसंच तुमच्या जीवनामध्ये जर तहानपणासारखी जर परिस्थिती असेल की तुमच्या जीवनात कष्ट असतील, परिश्रम असेल, जर तुम्ही आजारी आहात, कर्जांमध्ये आहात, त्या परिस्थितीमध्ये हे परमेश्वराचे वचन तुम्ही ऐका, वाचा. ते तुम्हाला बल देणार, सामर्थ देणार आणि तुमच्या परिस्थितीमधनं तुम्हाला सोडवणार. आणि जसं पाणी जेव्हा तहानलेला जीव पाणी पितो तर जसं शांती भेटते, तसंच परमेश्वराचं वचन पण, त्याचं शुभ समाचार पण तुम्हाला शांती देईल. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो. पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वर, तुझे हे शुभ समाचार परमेश्वर त्यांच्या जीवनात येऊ दे. परमेश्वर, ते तुझ्या वचनांवर विश्वास करू दे आणि जशी पण त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती आहे परमेश्वर, त्या परिस्थितीला काढून तुझी शांती समाधान त्यांना दे राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.